आहे, तुझी ध्यान येईल है ना. अशा गोष्टी करायच्या. तुम्हाला हे पिरियड किती असतो, वयाची अट किती आहे, 22 वर्ष आहे ना, असतं अप टू 22 वर्ष आहे ना. मग हे 3-4 वर्ष एवढीच आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आईपाशीच राहा करता गेलं तर. आणि जर केलं तर कोणासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट मला मी आणखी सांगतो, अग्निवीर असं दुर्मिळामध्ये ठेवू नका कोणी की अग्निवीर फक्त 5 वर्षासाठी असतो. ठीक आहे, नॉर्मल भरती बंद झालेली आहे. मागच्या 6 वर्षापासून कुठलीच नॉर्मल भरती झाली नाही. एखादी कुठली झाली असली तरी ते ग्रेडवर कमी झाल्यामुळे झाली. पण आता इथून पुढे जे होणार आहे ते अग्निवीरच स्थायी परमनंट होणार आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाकी प्रयत्न करा. तुम्हाला सर जसं तुम्हाला ॲडवाईस करतील तसं तुम्ही करा. प्रयत्न केले पाहिजे बघा. ज्यामध्ये तुम्हाला माझं कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा म्हणजे ओळख आहे किंवा मी एवढं केलं तर चालते उद्या बघू, असं ह्या गोष्टी नाही चालत. कॉम्प्रोमाइज कुठलीच गोष्ट चालत नाही है ना. तुम्ही केलं तर ठीक आहे. तुमच्या समोरचं उदाहरण आहे. आता सरला पण माहीत नसेल, शेळ्यावळे माणसं सर, शेळ्यावळे लोकांचं ते नांगर वखरं आता सगळे बघितले असतील. आता काही नाही केले पण असतील. आम्ही रोजाने जात गेलो, कंपनीमध्ये गेलो, सगळीकडे काम केलो. घरी ट्रेनिंग तर आमची घरी झाली केव्हा, ज्यावेळेस आमच्या उस्माननगर शेवटला पाण्याची कमी होती. डोळ्यातून पाणी यायचं, पाणी भरता आम्हाला टँकरसाठी पूर्ण दिवसभर तिथं म्हातारे माणसं तिथं वाट बघायचे. टँकर आलं तर ठीक आहे, 3-3 दिवस टँकर नाही यायचं. आम्ही शेतून जाऊन जेरीकरनं सायकलला अडकून तिथून पळत आणायचं. ठीक आहे, आपली घरी ट्रेनिंग माझी तिथं झाली असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला बाहेर कुठलाच काहीच त्रास झालेला नाही. आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आज मी जवळपास माझी 5 मे 2009 साली दुपारी 2:30 वाजता 9व्या पायानं माझी रनिंग झाली भारतीच्या वेळेस. आणि तिथं गव्हर्नमेंटने काय केलं, कमीत 4 ॲम्ब्युलन्स उभ्या केल्या. 4 ॲम्ब्युलन्स उभ्या केल्या कशासाठी, फक्त ते लोकांचे पायाचे जे फोडायले आहेत ते फोडायचे आणि त्याला बँडेज करायचे. तर दुपारी 2:30 वाजता आमची रनिंग झाली. पण माझ्या पायाला काहीच झालं नाही. का? कारण का आपण 9व्या पायाने नांगे आलेले माणसं, 9व्या पायाने प्रॅक्टिस केलेले माणसं, आणि आपण बिलकुल बेस लेवलपासून आपली घरीच तयारी झालेली आहे. आणि चप्पल कधी भेटायचं तर कधी भेटायचं नाही, कधी तर चिखलामध्ये, पाण्यामध्ये, नांगरामध्ये घेऊन काम फिरायचं नाही. नवीन चप्पल लवकर भेटणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी काय, एक उदाहरण आहे.